तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:55. तर मित्रांनो निघालोय आता. थोडासा उशीर झाला. उशीर म्हणजे बरोबर निघालो होतो, पण सीएनजी पंपावरती काय माहिती काय झालं होतं, त्यामुळे उशीर झाला. आज निघालोय आता. बघूया, तर अगोदर घेऊया चहा, नंतर घेऊया बुकिंग, कारण का चहा प्यायची खूप गरज आहे. तर चहा घेतो, तोपर्यंत लॉग इन करतो आणि मग बघूया कोणती बुकिंग लागते. चहा घेता घेता आपल्याला बुकिंग लागतेच, कारण का तो स्पॉट पण तसाच आहे की तिकडनं बुकिंग लागते. तर आता ठीक आहे, दोन्ही कामं एकत्र मल्टी टॅलेंटेड बनायला लागेल आता आणि मल्टी टास्किंग पण घ्यायला लागेल. चला तर मित्रांनो, घेऊया आता चहा आणि मग घेऊया पिकअप पण, जिथून असेल तिथून बाहेर निघूया आणि मग करूया आपल्या कामाला सुरुवात. तर चला मित्रांनो, बघूया आता आपल्याला कोणती ट्रिप भेटते इकडनं. तर मित्रांनो, चहा पिता पिता आपल्याला लागलेली आहे गोरेगावची ट्रिप. ऍक्सेप्ट तर केली आहे, पण बघूया आता भेटते का नाही, कारण का मी कॉल पण करून बघितलं अगोदरच ट्रिप ऍक्सेप्ट केल्या, कारण का 6-7 मिनिटं दाखवत होते, 8 मिनिटं, आता 6 मिनिटं दाखवत होते. तर मी कॉल केला, कारण का बघूया बोललं थांबतात की नाही थांबतात, कॉलच रिसिव्ह नाही करत आहे. तर बघूया लोकेशनवरती जाऊन, भेटली तर भेटली, नाही भेटली तर ठीक आहे, आता काय करूच नाही शकत. भाई ओलाचा प्रॉब्लेम चालू आहे जरा ट्रिपचा, मला तरी असं वाटतंय, कारण का माझ्यासोबतच होतंय का हे असं. तर बघूया आता भेटते का नाही ही ट्रिप. तर हे बघा मित्रांनो, ही पण ओलाची ट्रिप आहे बघा. हे बघा तुमच्या समोर लोकेशन वरती उभा आहे आणि कॅन्सल झाली. आणि किती मिनिटं बघा, 2 मिनिटं अगोदर येऊन थांबलेलो आहे मी आणि ट्रिप कॅन्सल झाली बघा. तर ओलाचं काय माहिती सीन. हे बघा तरी पण चला तर बघूया आता नेक्स्ट ट्रिप. हेच चालू आहे ओलाचं. तर बघितलं मित्रांनो, भाई ओला सोबतच काय सीन चालू आहे मला काय कळत नाही. आपल्याला बुकिंग द्यायचं नाही विचार आहे का काय माहिती. तर जे पण ठीक आहे, ओलाचा विचार आता काय करू नाही शकत आपण, पण खचून जायचं नाही, करायची मेहनत. घेऊया दुसरी ट्रिप. आता भायंदरची ट्रिप लागलेली आहे, ती पण मी ऍक्सेप्ट केलेली आहे. ती इकडनं 11 मिनिटं दाखवते. तर चला घेऊया, ही पण भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर ती पण ठीक आहे. बघा ऍक्सेप्ट केलेली आहे ट्रिप. बघूया आता. हा बघा मित्रांनो, ऑर्डनसचा गेट आहे हा. तर ऑर्डनस पर्यंत आलेलो आहे आपण ट्रिप घेता, पण ट्रिप काय भेटली नाही. ती ऑर्डनसच्या अगोदरच होती, फॉरेस्ट नाक्याच्या इतकी होती ट्रिप, पण ती काय मला भेटली नाही. आता मी इकडनं अंबरनाथला चाललोय, अंबरनाथ वरून लागलेली आहे मला. तर चला अंबरनाथ वरून घेऊया तो पिकअप आणि जाऊया आता पायंदरला. बघूया भेटली तर भेटणार ही ट्रिप, कारण का त्यांचा मेसेज आला होता की आर यू कमिंग. मी बोललो हो येतोय, थांबा, कॅन्सल करू नका. तर त्यांनी ओके पाठवलेले. आता बघूया. ओके बाई, त्यांच्या ओके वरती पण भरोसा नसतो. तर ठीक आहे, बघूया कितपर्यंत थांबतात की नाही थांबतात, की मग अंबरनाथ वरूनच आता आपल्याला काम करावं लागतंय. पेट्रोलचा शॉर्ट झालाय का बरं, सकाळ सकाळी एवढी लाईन दिसते. चला तर ठीक आहे, बघूया घेऊया जरा गाडी आपण जोरात, रोड जरा खाली आहे. चला तर मित्रांनो, आता करूया पिकअप. तर मित्रांनो, इकडून पण 4 मिनिटं पुढे अजून मला वाटतं ते लोकेशन आहे बघा, 4 मिनिटं पुढे दाखवतंय आतमध्ये. भाई हा ऑर्डनस आहे. हे एक टाइम होता, इकडे लोक यायला घाबरत होते, आता रहदारी वाढलेली आहे. कसं वाटतं का नाही, मिनी आरे पेक्षा कमी पण नाहीये. चला तर मित्रांनो, घेऊया आता पिकअप. तर मित्रांनो, पहिली ट्रिप आपली कंप्लीट झालेली. आता दुसरी. तर मित्रांनो, भायंदरवरून आपल्याला डायरेक्ट खडवलीची ट्रिप लागली होती. खडवलीची ट्रिप घेतली मी आणि कंप्लीट पण झालेली. आता 10:45 झालेत. बघा ट्रिप कंप्लीट झाली. 1700 रुपये आपल्याला भेटलेले. 2000 रुपये त्यांचं टोटल बिल झालं होतं, 1700 रुपये आपल्याला भेटलेले. तर चांगली बुकिंग होती. तर बघूया इकडनं कोणती बुकिंग लागते का. मला इकडनं विक्रोळीची बुकिंग लागली होती, पण बुकिंग माझी चालू होती आणि 11 मिनिटं बाकी होते बुकिंगला, म्हणून मी ती ऍक्सेप्ट नाही केली. आता बघूया इकडनं कोणती ट्रिप लागते. जी पण ट्रिप लागेल ती घेऊया. तर जाऊया जरा पुढे, काहीतरी नाश्ता करूया आणि मग वाट बघूया ट्रिपची. तर मित्रांनो, फायनली आपल्याला इकडनं खडवलीची ट्रिप लागलेली. 14 मिनिटावरती उबर मध्ये लागली ट्रिप. आता बघूया भेटते का नाही. ट्राय तर करतोय घ्यायचा. जाऊया, तिथपर्यंत पोहोचलो तर ठीक आहे, नाही भेटली तर मग तिकडनं बघेन दुसरी कुठली तरी ट्रिप. इकडनं अशी पण ट्रिप नव्हती लागत, वाचत होत्या पण 2-2, 2.5 तास. तर ठीक आहे, आता बघूया हीच ट्रिप घेऊया. ही ट्रिप भेटली तर करूया कंटिन्यू, नाही भेटली तर मग जिथे हा लोकेशन थांबेल तिथूनच मग काम करूया. बघूया चला. तर मित्रांनो, बुकिंग कॅन्सल झालेली आहे ती पण आपली. आता काय माहिती काय बुकिंग लागते का नाही लागते, बघूया आता.
सध्या तर आतापर्यंत ओला मध्ये आपलं काम झालेलं आहे 979 आणि ही बघा कल्याणची ट्रिप लागली आहे, ऍक्सेप्ट केली आहे. चला जाऊया आता, नाहीतर ही पण आपली कॅन्सल व्हायची. फटाफट पळूया. चला तर मित्रांनो घेऊया आता ही बुकिंग. तर मित्रांनो चाललेलो आता घरी. बुकिंग नाही घेतली. चिंचवाड्याच्या इथे आलो, मित्र भेटले 2-3, त्यांच्यासोबत चहा पीत बसलो, गप्पा मारत बसलो आणि तेवढ्यात ते लोक बोलले की तुझाच विषय चालू होता, तुझ्याबद्दल सांगत होतो, यांना युट्यूब चॅनल बद्दल सांगत होतो. मी बोललो धन्यवाद, तुमच्यासारखेच मित्र पाहिजेत आणि तुमच्यासारखे सपोर्टर पण पाहिजेत. तर ठीक आहे, काही मित्र असे असतात की भाई आता काय सांगू तुम्हाला, कालचीच गोष्ट आहे. चाललो होतो, माझे मित्र पण उभे बाजूला होते आणि मी असं कॅरम क्लब मध्ये चाललो होतो. तर तिकडनं आवाज येतात, हा मी आता कल्याणला चाललेलो आहे मित्रांनो, आता मी इथून पिकअप घेतला आहे. म्हणजे मजा घेत होते, चिडवत होते. तर असे पण मित्र आहेत जे वाट लावणार आहेत आणि असे पण जे आता भेटले ते पण असे मित्र आहेत की वाट दाखवणार आहेत. आणि दोन्ही मित्रांमध्ये खूप फरक असतो. चला मित्र मित्र असतो, आता काय करणार. पण त्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी विचार क्षमता असते आणि विचार करण्याची शक्ती वेगवेगळी असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या आपल्या म्हणजे विचारांनी चालत असतो. आपल्या विचारांनी कोण चालू नाही शकत. तर ठीक आहे, घेऊ द्या मजा, थोडे दिवस अजून घेतील मजा, मग आपली पण बारी येईल. मजा तर नाही घेणार, पण एक काय बोलतात त्याला, ज्या गोष्टीची मजा घेत आहेत त्या गोष्टीमध्ये आपलं सक्सेस तर होईल तुमच्यामुळे. तर ठीक आहे, बघूया, होईल तेव्हा होईल, नाही होईल तर नाही होईल. एक मिनिट, भाई रिक्षावाले काका होते. रिक्षावाल्यातला पहिले घाबरायचो, कोणाला नाही घाबरायचं, रिक्षावाल्यातला घाबरायचं. भाई कधी टच करून जातील. एकदा पहिलेच तो जरा त्याचा पंखा फास्ट दिसत होता म्हणून मी लांबच थांबलो. तर रिव्हर्स पण त्याला घेता येत नव्हता, दुसऱ्याने ढकलली गाडी. तर ठीक आहे, तर मी कुठे होतो. हा, तर काही मित्र असे असतात आणि काही मित्र असे वेगळे असतात, पण मित्र मित्र असतात. ठीक आहे, ते जाऊ द्या. जर आपलं काम आज ओव्हरऑल मला वाटतं 11 वाजताच झालेलं आहे, 11:30 वाजता, सॉरी 11:30 वाजताच काम झालेलं आहे. कारण का पहिलीच ट्रिप जी माझी कॅन्सल झाली त्याचं मला कॅन्सलेशन चार्ज भेटलं 25 रुपीज. दुसरी ट्रिप घेतली तिथं मला 257 समथिंग काहीतरी 67 असं भेटलं. ती एकच ट्रिप झाली समजा, सॉरी 957 का 967 असं काहीतरी फेअर होतं तिथं, जी गोरेगावची होती मला वाटतं. हा, गोरेगावची ट्रिप होती पहिली ट्रिप. तर ती घेतली. त्यानंतर मला डायरेक्ट खडवलीची ट्रिप लागली. 2000 रुपये. 2000 रुपये म्हणजे ते ओलाचे होते, मला मिळाले 1700 रुपये. तरी पण ठीक आहे, माझं काम तेव्हाच झालं होतं. तिकडनं मला कल्याणची ट्रिप लागली. ते तर मी जेव्हा व्हिडिओ ऑनच होता आपलं, त्याच्या अगोदर पण एक ट्रिप लागलेली, ती कॅन्सल झाली. त्याच्या अगोदर पण एक लागलेली, ती कॅन्सल झालेली. अशा खूप ट्रिप कॅन्सल होत होत्या, लागत होत्या ट्रिप तिकडनं खडवलीतून पण. ठाण्याच्या ट्रिपचे पण मला 2 तास 20 मिनिटं असे दाखवत होते, म्हणून मी ते ऍक्सेप्ट नाही केलं. या साईडची ट्रिप भेटली, ती घेऊन आलो. आणि आता इकडे मित्र भेटले, त्यांच्यासोबत चहा पिला आणि आता झालेलं आहे आपलं काम 3000चं. तर घरी उगाच तनतन करत बसायचं नाही आणि भटकत बसायचं नाही. ऊन खूप आहे, काळजी घ्यायची स्वतःची आणि घरी जायचं गपचूप. म्हणजे काम झालं तर, हा का. तर आपलं काम झालेलं आहे. आता मित्रांनो बघू आपल्याला ओव्हरऑल कितीचं काम झालेलं आहे. आणि असं पण उबर नंतर मी उबरची ट्रिप नाही घेतली, कारण का उबरचा माझा कालचाच पास ऍक्टिव्ह होता. कारण का मी काल लेट निघलो होतो आणि काल संडे होता, संडेला लेट निघालो. आणि पहिली ट्रिप मला वाटतं मी 10:30 वाजता काहीतरी घेतली. हा, एक ट्रिप कॅन्सल झाली होती. 10:30 वाजता काहीतरी एक ट्रिप घेतली मी आणि ती मला सोडता 11:30 पावणे 12 वाजले. ती पण गोरेगावची ट्रिप होती. तर त्यानंतर मला वाटतं त्यानंतर मी उबरची ट्रिप घेतली खारघरची. मग त्यानंतर माझा पास तो ऍक्टिव्ह झाला आणि अजून होता तो ऍक्टिव्ह. मग तेव्हाच मी ती एक ट्रिप कम्प्लीट केली आणि मग सोडून दिलं. उबर नाही चालू होते. आता ओला पण बंद केलेलं आहे. मित्र भेटले, त्यांना सोडलं. आता चहा पिलो, त्यांना सोडलं. तर घरी जातो, जेवूया आणि आराम करूया. संध्याकाळी जाऊया चिंपला. कालचा सुट्टीचा दिवस होता, तर अंग आज दुखायचं थांबलेलं आहे. पण आज गेलं तर काय होणार नाही आपल्याकडून, कारण का गॅप झाला एक दिवस आणि बेसिकच चालू आहे. तर चला, तो जिमचा विषय नंतर. आता बघूया आपण आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो, ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे 979. ओके. आणि उबरमध्ये काम झालेलं आहे, उबरमध्ये काम झालेलं आहे
2079. तर बघूया आता ओव्हरऑल आपलं काम किती झालं. तर ओलामध्ये काम झालेलं आहे 979 प्लस उबरमध्ये काम झालेलं आहे 2079 बरोबर 3058 मायनस CNG 600चा तर नाही गेला, पण आपण पकडूया 600चा, काय फरक नाही पडत. 600चा CNG आणि ओलाचा पास 83 रुपीज. आज आपल्याला 2375 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. हा आपला नेट प्रॉफिट आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊया घरी आता, जेवूया आणि करूया आराम. बोलताना थोडा अडखळतो, समजून घ्या, तुमच्या भावाला नवीन आहे. चला तर मित्रांनो, भेटूया उद्या.